आज आपण शिकूया बेघर, ज्याची लेखिका आहे ज्योत्स्ना देवधर. तर चला मित्रांनो, शिकूया बेघर. श्रीकांत, अरे कुठे होतास? मगापासून तो ट्रकवाला चौकशी करतोय. कशाला आलाय तो? सुधाताई विचारत होत्या. काल रात्री धड झोप लागली नव्हती. काल परवापासून या दाढेनं जीव खाल्लाय. डोळे तर रडून रडून आटल्या विहिरीसारखे झालेत. हल्ली डोळ्यांपुढे केसांचा गुंता जसा फिरत असतो. डॉक्टर म्हणतात डोळ्यातलं लिक्विड गढूळ झालंय. असू दे, मरण्यापूर्वी ज्या ज्या यातना सोसाव्या लागतील त्या सोसायलाच हव्या. भोग सुटलेत का कुणाला? अरे श्रीकांत, अगं प्रमिळा, म्हणत स्वतःही गच्चीत आल्या. तर त्या भल्या मोठ्या ट्रकमधली माणसं घरातलं सामान हलवत होती, ट्रकमध्ये रचून ठेवत होती. चला पाहूया आता कठीण शब्दार्थ. पहिला आहे बेघर, म्हणजे घर नसलेला, होमलेस. दुसरा आहे चौकशी, म्हणजे विचारपूस, एन्क्वायरी. तिसरं आहे विहीर, म्हणजे आड, वेल. श्रीकांत धडपडतच स्वतःही जिना उतरल्या. रडू आवरत नव्हतं. घरावर जप्ती आली की काय इथपासून नाना शंका जीव घेत होत्या. तरीच गेल्या काही दिवस श्रीकांत आणि प्रमिला सतत कसली तरी धावपळीत गुंतलीत. अरे हे सामान कोण कुठं नेतंय? आवाज किती थरथरत होता. श्रीकांतने उत्तर दिले नाही. बायकोकडे पाहिले. प्रमिला म्हणाली, हे सामान आमचं आहे. आम्ही ब्लॉक घेतलाय. तिकडे जातो राहायला. सुनेच्या या वाक्यानं सुधाताईच्या डोक्यावर जसा वज्रघातच झाला. त्यांची दातखिळ बसली. बाहेर काढून ठेवलेल्या खुर्चीवर धपकन त्या बसल्यात. दोघं शांतपणे सामान वळत होती. नवऱ्याच्या टेबलाजवळची गोल फिरणारी खुर्ची हमालाने उचलून आणलेली पाहताच त्या एकदम उठल्या. म्हणाल्या, ती खुर्ची न्यायची नाही. दोघं एकदम वळली. आव्हानात्मक पवित्रा घेऊन उभी राहिली. यांची खुर्ची न्यायची नाही. सुधाताई परत म्हणाल्या, अगं आई, या खुर्चीशिवाय मी या घरातलं दुसरं काहीच नेत नाहीये. श्रीकांत म्हणाला, हो, सगळं आम्ही आणलेलं आणि माहेरून आणले नेतोय. प्रमिला म्हणाली, आई, बाबांनी याच खुर्चीवर बसून होमिओपॅथीत पैसा, यश मिळवलं. ही खुर्ची लकी आहे. त्यांचा व्यवसाय मी पुढे चालवतोय. डॉक्टर म्हणून मला यश, पैसा मिळवायचा आहे. तुला या खुर्चीची काहीच उपयोग नाही. श्रीकांत म्हणाला, उपयोग नाही कसा? त्यांची आठवण, त्यांची स्मृती, याचं मोल तुला कळायचं नाही. आता अचानक ट्रक आणून सामान हलवताय. तुम्हाला कशाची चाळ नाही का रे? श्रीकांत गप्प बसला. पण प्रमिला म्हणाली, आई, तुम्हाला विचारूनच का आम्ही नेहमी आमचे निर्णय घ्यायचे? मला माझ्या पद्धतीने जगायचं आहे आणि या ब्लॉकसाठी माझ्या भावानं मदत केली आहे. या खुर्चीला हात लावायचा नाही, असा ठामपणे म्हणत सुधाताई आत निघून गेल्या. स्वतःला खोलीत कोंडून घेत रडल्या, खूप रडल्या. सुधाताईचं एकटीचं आयुष्य सुरू झालं. श्रीकांत 4-8 दिवसांनी यायचा. तर आपण चला पाहूया कठीण शब्दार्थ. तर पहिला आहे जिना, म्हणजे शिडी, स्टेअरकेस. दुसरा आहे वज्रघात, म्हणजे भयंकर संकट, अ टेरिबल डिझास्टर. आता त्याचा अर्थ पाहूया. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, म्हातारपणाची काठी असे मानले जाते. सुधाताईने आपल्या एकुलत्या एक मुलाला तलहातावरील फोडाप्रमाणे जपले. त्याचं खाणं पिणं, त्याची तब्येत, छंद, अभ्यास, आवडीनिवडी हेच आपले आयुष्य व सुख आहे असे मानले. मुलाचे लग्न लावून दिले. सून प्रमिला घरी आली. घर म्हटले म्हणजे भांड्याला भांडे लागणार. एकत्र कुटुंब म्हणजे सगळ्यांनी जुळवून घ्यायला हवे. पण प्रमिलेला स्वतंत्र हवे होते. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे. बंधनमुक्त जीवन जगायचे होते. सासूचे वर्चस्व नको होते. तिने भावाच्या मदतीने स्वतःचा स्वतंत्र ब्लॉक घेतला. आईला कळूनही दिले नाही. सामान हलवायला ट्रक आला तेव्हा सुधाताईंना प्रमिलेने आम्ही ब्लॉक घेतला हे सांगितले. सुधाताईच्या डोक्यावर वज्रघातच झाला. त्यांची दातखिळी बसली. आपल्या मुलाने आपणास गाफील ठेवले. नकळत न सांगता सगळा व्यवहार केला. आपला विश्वासघात केला असे सुधाताईंना वाटले. आई कधीच मुलांच्या सुखाआड येत नसते, पण मुलांनी प्रेम द्यावे, विश्वासघात करू नये एवढीच तिची अपेक्षा असते. अशा प्रकारे श्रीकांतने आईचा विश्वासघात केला होता. चला पाहूया पुढचा स्लाईड.
पण सुधाताई त्याच्याशी जेवढं तेवढंच वागायच्या. तो असताना राग, प्रेम, ममता मनात घुसळून घालत असत. पण ज्या एकुलत्या एक मुलानं अशा विश्वासघात केला, त्याच्याशी आता चांगलं वागायचं ते कसं आणि का तेच कळेना. मुलगी लांब तिकडे ऑस्ट्रेलियात होती. तिला पण इथे काय घडलं ते कळवलं नाही. कशाला जावई बापूसमोर लेकीला कमीपणा घ्यायचा. आई, सुमाला पत्र पाठवलंस? श्रीकांत विचारत होता. कशाबद्दल? म्हणजे हेच की आम्ही स्वतंत्र राहत आहात, ब्लॉग घेतलाय हे. छे, इतके लहान सहान गोष्टी कशाला लिहायच्या उगाच. तिने परत लिहायचं, तू एकटी कशी राहणार, सोबत ठेव कोणीतरी, हे आणि ते. उंटावर शेळ्या हाकायच्या नुसत्या. आईचं हे रूप पाहून श्रीकांत चकित झाला. त्याला वाटलं होतं आई रडेल, भेकेल, भांडेल, टाकून बोलेल. पण जणू काही झालंच नाही अशी वागते. एवढ्या महत्त्वाच्या घटनेला लहान सहान गोष्टी म्हणते. तुझी काही बँकेची बाहेरची कामं असली तर सांग, मी दर आठवड्याला येऊन करून जाईन. छे रे, आता तर मला खूप वेळ असतो. एकटा जीव सदाशिव. काम नाही, काज नाही, स्वयंपाक पाणी नाही, कसला तापच नाही डोक्याला. म्हणजे काय विचारतो श्री? अरे सकाळचा डब्बा लावलाय, रात्री एवढं तेवढं तोंडात टाकते, नाहीतर वळणावर हॉटेल आहे, जाते, हवं ते खाऊन येते. मजेत आहे मी. अगं पण तुला तर हॉटेलचं आवडायचं नाही. आम्ही जायचो तर कोण रागावायचीस? घरची इडली डोसा करायची हौस तुला. लेकाचं बोलणं ऐकलं आणि सुधाताईचा जीव गडबडला, जीव गोळा झाला. या एकुलत्या एक लाडक्या लेकाचं खाणं पिणं सांभाळायचं, त्याच्या तब्येतीला डोळ्यात तेल घालून जपायचं, जोपासायचं. त्याचा अभ्यास, त्याचे छंद, त्याच्या आवडीनिवडी हेच आपलं आयुष्य होतं. त्याच्यात सुख वाटायचं. पण स्वतःला त्यांनी आवरलं. म्हणाल्या, हे बघ श्री, माणसाबरोबर त्याची हौस मौज पण बदलत जाते. पण आता माझा वेळ इतका छान जातो, विचारूच नको. डोक्याला कसला त्रासच नाही बघ. BP पण अगदी नॉर्मल असते. पण तरीही नियमित औषध घेत राहा. आणून देऊ? नको. अरे आता होमिओपॅथीचं औषध नाही घेत. डॉक्टर जोशी कोपऱ्यावरच आहेत, यांच्याकडून सगळं चेकअप करून घेतलं. त्यांचं औषध घेतंय. आई काय हे? मी घरातले एवढा डॉक्टर असताना तू ॲलोपॅथीचं औषध घेते. होमिओपॅथीचे साईड इफेक्ट्स होत नाहीत, हे मी तुला सांगायला हवं. नाही श्री, आता तू काही सांगायचं हक्कच गमावला आहेस. सुधाताईंनी बोलणं संपवलं. त्या उठून गेल्या. श्रीचा संताप आवरत आवरेना. दार आपटातच तो घराबाहेर पडला. आईचं हे वागणं अनपेक्षित होतंच, पण अकल्पित, अयोग्य होतं. प्रकृती सुधारली आई. हो तर. अरे आता व्यापच नाही ना काही. अमक्यासाठी हे करा ते करा काहीच नाही. रोज सकाळ संध्याकाळ फिरून येते. काय ताजंतवानं वाटते म्हणून सांगू. अंधारात एकटी जात जाऊ नकोस. कोणी गळ्यातलं ओढलं, वाहनाचा धक्का लागला, पडली बिडलीस तर पंचाईत. छे रे, माझी मुलीच काळजी करू नकोस. अरे माझ्या वयाच्या कितीतरी बायका नेमानं फिरायला येतात. आमचा छान ग्रुप जमलाय. कांदे नवमी, आवळी भोजन, पत्ते, बिशी, ट्रिपा, गप्पा. मी आनंदात आहे अगदी. आई तू बदललीस. हे तुमचे उपकार म्हणायचे. तुम्हीच मला सुखाचा मार्ग दाखवून दिलास. नाहीतर कसलं रे ते माझं जगणं. नुसतं खर्ची पडायचं राहायचं. कोणाला किंमत ना गरज. जातो. श्रीकांत एकदम म्हणाला. थांब जरासा. वेळ असला तर माझ्याबरोबर सोनाराकडे चल. आता त्याचा अर्थ जाणून घेऊया. आपले घर, आपला मुलगा, आपली सून या प्रेमाच्या जाळ्यात आई गुरफटली होती. मुलाचे संगोपन करणे, त्याच्यासाठी खस्ता काढणे, हवे नको बघणे, यातच तिला सुख वाटायचं. हेच तिचे आयुष्य होते. मुलाच्या पंखात बळ आल्यावर आईमुळे आपण अस्वतंत्र आहोत असे मुलाला वाटते. प्रमिळेला तिच्या मताप्रमाणे वागायचे होते, म्हणून तिने वेगळा ब्लॉग घेतला. आईला त्या दोघांनी कळू दिले नाही. ही गोष्ट आईच्या मनाला फार लागली. त्याच्या अतीव दुःखातूनच मनाचा खंखरपणा, स्वाभिमान जागृत झाला. पुढचं आयुष्य रडत भेकत न घालवता एकटा जीव सदाशिव असे स्वच्छंदीपणे घालवायचे. छंद, मैत्रिणी जोपासायच्या. संसारात गुंतून न राहता स्वतःसाठी जगायचे. मुलाला दाखवून द्यायचं, तुला नात्याची मायेची चाड नाही तर मी सुद्धा एकटी आनंदात राहू शकते. म्हणून मुद्दाम हिणवून आईने श्रीकांतला म्हटले, तुमचे हे उपकार म्हणायचे. तुम्हीच मला सुखाचा मार्ग दाखवून दिलात. नाही तर कसलं रे ते माझं जगणं. नुसतं खर्ची पडत राहायचं. कुणाला किंमत ना गरज. चला पाहूया पुढचा स्लाईड. का नवा दागिना करून घेतेस?
लेकाचा वाकडा स्वर कळला, पण राग गिळून म्हणाल्या, तोडे विकायचे आहेत. सोन्याला भाव पण चांगला आहे. का? मी देतो पैसे. किती हवेत? छे छे, तुझे तुलाच लागत असणार. कोण महागाई आहे. हे दारच हजाराच्या वर गेलं. शिवाय तोळ्याचं घड्याळ घेतलंय. बघ ना, पॅसेजमध्ये लावलंय. त्याची टिकटिक, त्याची टोल 24 तास सोबत करतात. एकटं वाटत नाही. पण घरातलं जुनं दागिनं कशाला विकतेस? कुणासाठी ठेवायचं आता? सांग. मला तरी सुख मिळू दे. तू एकदम अशी तोडून टाकशील असं वाटलं नव्हतं. तो घरी गेला. बायको म्हणाली, तुम्हाला ना अजिबात धोरण म्हणून नाही. अहो, एवढं सुंदर तोडे विकलेत. जुन्या काळातलं ते अस्सल सोनं किती छान होते. शी, 1000 रुपये देऊन टाकायचे. शेवटी राहिलं ते आपलं आहे. आज तसल्या घाटाला 500 रुपये घडाई पडेल. प्रमिला तणतणत होती. नाही, आईचा भरवसा नाही. आई ज्या पद्धतीने वागते, बोलते त्यावरून आईनं ती जागा आणि तिचे दागदागिने, पैसा, आकडा, चीजवस्तू कुणा संस्थांना देऊन टाकल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही. काय म्हणताय काय? प्रमिला हादरलीच होती. तो हो, ती फार खंबीरपणे वागते. मी गेलो तरी कधीही कशाची तक्रार करत नाही. एकटी आहे. एक वेळचा जेवणाचा डब्बा आणते. त्यामुळे सगळा व्यापच वाचला म्हणते. काय सांगताय काय? कमालच आहे. खरं तर त्यांना स्वयंपाकाची कोण आवड. हो, पण तुला आठवली नाही दुर्बुद्धी. माझी तर मुळीच इच्छा नव्हती. नवऱ्याच्या या बोलण्यावर ती फटकन म्हणाली, मग जा, तुम्ही पण तिकडेच जाऊन राहा. नाहीतरी काय? अगं, तुझा मोठा उजेड पडलाय. आईच्या अशा तुटक वागण्यानं श्री दुखावला, निराश झाला. आईकडे जाणं येणं नकळत कमी कमी होत गेलं. पण तरीही आईचा निरोप नाही. का आली नाहीस म्हणून विचारपूस पण नाही. सुजाताई जणू वयाच्या कात टाकून परत तरुण झाल्या होत्या. स्वावलंबी झाल्या होत्या. स्वतंत्र झाल्या होत्या. अगो बाई श्री, अरे तुला नाही का कळलं? सुजाताई कुठल्याशा प्रवासी कंपनीबरोबर दक्षिणेतल्या सफारीवर गेल्यात. कन्याकुमारी, रामेश्वर, कोडाईकॅनाल, पॉंडिचेरी, मद्रास, काय नि काय. शेजारच्या अंबुताई म्हणत होत्या. घराला कुलूप होतं. आश्चर्य आहे. आईनं मला कळवलं पण नाही. श्री म्हणाला, आई या वयातही उमेदनी हौसनी जगते. नाहीतर तुम्ही तुमचे हाल पाहतो आहेच की. किती गुंतलात, किती कष्ट घेतात. वयातसुद्धा मनाच्या आधाराने तग धरत असतं. श्रीनी अंबुताईंना गप्प केलं. पण मनातून तो फार दुखावला होता. आईच्या वागण्यानं कोडं उलगडलं नव्हतं. अगदीच अनपेक्षित, अगदीच अकल्पित. छे, अयोग्य, अनपेक्षित तर आपण वागलो. प्रमिलेच्या नादानं वेगळे झालो. आईला न सांगता न विचारता. पण आता तर आपल्याला घरच राहिलं नाही. ते घर प्रमिलाचं आणि हे घर आईचं. बेघर. तर चला पाहूया याचा कठीण शब्दाचा. बेघर म्हणजे घर नसलेला, होमलेस. तर चला त्याचा अर्थ पाहून घेऊया. चांगल्या नांदल्या घरात प्रमिलेला जणू दुर्बुद्धी आठवली. तिने वेगळा संसार ठाचायचे ठरवले. घरात आईला कळून न देता ब्लॉक घेतला. तिला स्वातंत्र्य हवे होते. स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायचे होते. तिला तिच्या पद्धतीने जगायचे होते. यासाठी श्रीकांतची इच्छा नसतानाही तिने वेगळा बिहाड मांडले. आपल्या भावाची मदत घेऊन ब्लॉक घेतला. सामान न्यायला ट्रक आला तेव्हा आईला समजले. अर्थात ते नवे घर प्रमिलाचे होते. तिच्या मर्जीनुसार, तिच्या मनतेने ते घर चालणार होते. आईच्या घरी वडील नव्हते. त्यामुळे ती एकटी पडली होती. मुलगा दुरावल्यावर ती मनाने खंती होईल, रडेल, भेकेल. आपल्या एकटेपणाचे दुःख ती श्रीकांतकडे सांगेल. कदाचित भांडेल, टाकून बोलेल, असे श्रीकांतला वाटले. म्हणजे आईच्या अशा वागण्याने श्रीकांत आईला समजावू शकेल की मी दूर असलो तरी येत जाईन, तुला आधार देईन वगैरे. यातून वेगळे राहूनही आईला गरज म्हणूनही श्रीकांतला महत्त्व येईल. आई पारलंबीच राहील असे श्रीकांतला वाटत असावे. पण श्रीकांत जेव्हा भेटायला येई तेव्हा सुजाताई जेवढ्या तेवढेच बोलायच्या. मुलाला इतक्या लहान गोष्टी का सांगायच्या? मी मजेत आहे. माझ्याकडे आता
फावळा वेलच वेळ आहे. बाहेरून डबा आणते, बाहेरून हॉटेलातून जाऊन खाते. कुणासाठी खर्ची पडायचं नाही. माझा पैसा मी उपभोगत आहे हे आईने श्रीकांतला दाखवून दिले. अर्थात मुलांना आईची गरज नाही. मग आईने फक्त रडावे का? नाही तर स्वाभिमानाने स्वावलंबी न होता मजेत जगून दाखवले. श्रीकांतला न कळवताच आई सफाईला निघून गेली. त्याला किंमतच दिली नाही. तर धन्यवाद. आणि इथेच आपला लेसन संपलेला आहे. आता चला पाहूया या लेसनचे खूप इम्पॉर्टंट शब्दार्थ. तर पहिला आहे बेघर म्हणजे घर नसलेला. दुसरा आहे दाढ म्हणजे घास चावण्याचा मोठा दात, अ मॉरल टीथ. तिसरा आहे विहीर म्हणजे आड, वेल. चौथा आहे गच्ची म्हणजे सज्जा, टेरेस. पाचवा आहे वज्रघात म्हणजे भयंकर संकट, अ टेरिबल डिझास्टर. सहावा आहे स्मृती म्हणजे आठवण, रिमेंबरन्स. सातवा आहे हौस म्हणजे मौज, मज्जा. आठवा आहे दागिना म्हणजे अलंकार, भूषण, ऑर्नामेंट. नववा आहे महागाई म्हणजे वस्तूंच्या किमतीचा चढता भाव, इन्फ्लेशन. दहावा आहे तक्रार म्हणजे फिर्याद, ग्रहाणे, कंप्लेंटेड. अकरावा आहे सफर म्हणजे सहल, मौज, पिकनिक. बारावा आहे कोडं म्हणजे कूट, प्रश्न, पझल. तेरावं आहे आधार म्हणजे सहारा, सपोर्ट. 14वं आहे संस्था म्हणजे मंडल, अँड इन्स्टिट्यूट. 15वं आहे भोग म्हणजे सुखदुःखाचा अनुभव, एक्सपिरियन्स ऑफ प्लेजर अँड पेन. 16वं आहे जप्ती म्हणजे जप्त करण्याची किंवा ताब्यात घेण्याची एक क्रिया, सेज्युअर. 17वं आहे चौकशी म्हणजे विचारपूस, एन्क्वायरी. 18वं आहे यातना म्हणजे वेदना, पेन. 19वां आहे जिना म्हणजे शिडी, दादर, स्टेअरकेस. 20वां आहे आवाहन, चेतावणी, चॅलेंज. 21वां तोडे पायात घालण्याचा एक दागिना, नेकलेस. 22वां आहे हमाल म्हणजे ओझे वाहून नेणारा माणूस, अ पोर्टर. 22वां आहे सोनार म्हणजे सोन्याचे दागिने बनविणारा, गोल्डस्मिथ. 23वां आहे घडाई म्हणजे मजुरी, मेकिंग चार्जेस. 24वां आहे स्वावलंबी म्हणजे स्वतःची कामे स्वतः करणे, इंडिपेंडन्स. 25वां आहे कुलूप म्हणजे टाळा, लॉक. 26वां आहे अनपेक्षित म्हणजे अचानक, अनएक्सपेक्टेड. 27वां आहे औषध म्हणजे दवा, मेडिसिन. तर चला पाहूया समान अर्थ. चौकशी म्हणजे विचारपूस, डोळे म्हणजे नयन, डॉक्टर म्हणजे वैद्य, भाऊ म्हणजे बंधू, यातना आहे त्रास, प्रेम म्हणजे माया, तब्येत म्हणजे प्रकृती, सफर म्हणजे सहल, धावपळ म्हणजे दगदग, ममता म्हणजे माया, ताप म्हणजे त्रास, हक्क म्हणजे अधिकार, ताजतवान म्हणजे प्रसन्न, सोनार म्हणजे सराफ, साथ म्हणजे सोबत, सफर म्हणजे भ्रमंती, छंद म्हणजे आवड, धड म्हणजे नीट, झोप म्हणजे निद्रा, मोल म्हणजे किंमत, विहीर म्हणजे आड, राग म्हणजे क्रोध, मुलगी म्हणजे लेक, दागिना म्हणजे अलंकार, काळजी म्हणजे चिंता, व्यवसाय म्हणजे उद्योग, लेक म्हणजे कन्या, हौस म्हणजे आवड, भाव म्हणजे किंमत, निरोप म्हणजे सांगावा, उमेद म्हणजे उत्साह, डोके म्हणजे मस्तक, स्मृती म्हणजे आठवण, डोळे म्हणजे नेत्र, आयुष्य म्हणजे जीवन, बायको म्हणजे पत्नी, हौस म्हणजे आवड, सोने म्हणजे सुवर्ण कणक, शंका म्हणजे संशय, चाड म्हणजे लाज, चकित म्हणजे नवळ, जोपासणे म्हणजे जपणे, अयोग्य म्हणजे चूक, लेक म्हणजे मुलगा, पुत्र, उजेड म्हणजे प्रकाश, स्वावलंबी म्हणजे स्वातंत्र्य, हाल म्हणजे त्रास, कष्ट. तर चला पाहूया विरुद्ध अर्थ. तर शंकाचा विरुद्ध आहे खात्री, अयोग्याचा विरुद्ध आहे योग्य, लांबचा विरुद्धार्थी आहे जवळ, उपकारचा विरुद्धार्थी आहे अपकार, दिवसचा विरुद्धार्थी आहे रात्र, स्वावलंबीचा विरुद्धार्थी आहे परावलंबी, तरुणचा विरुद्धार्थी आहे वृद्ध, रडणेचा विरुद्धार्थी आहे हसणे, यशचा विरुद्धार्थी आहे अपयश, स्वातंत्र्याचा विरुद्धार्थी आहे पारतंत्र्य, अनियमितचा विरुद्धार्थी आहे नियमित, अपेक्षितचा विरुद्धार्थी आहे अनपेक्षित, अनपेक्षितचा विरुद्धार्थी आहे अपेक्षित, चांगलेचा विरुद्धार्थी आहे वाईट, अंधारचा विरुद्धार्थी आहे प्रकाश, सकाळचा विरुद्धार्थी आहे संध्याकाळ, दुर्बुद्धीचा विरुद्धार्थी आहे सुबुद्धी, आवडचा विरुद्धार्थी आहे नावड, कालचा विरुद्धार्थी आहे आज, उठण्याचा विरुद्धार्थी आहे बसणे, प्रेमचा विरुद्धार्थी आहे द्वेष, लहानचा विरुद्धार्थी आहे मोठी, कल्पितचा विरुद्धार्थी आहे
अकल्पित. एकटीचा विरुद्धार्थी आहे दुकटी. रागचा विरुद्धार्थी आहे प्रेम. ताजेतवानेचा विरुद्धार्थी आहे मरगळलेले. स्वातंत्र्याचा विरुद्धार्थी आहे पारतंत्र्य. महागाईचा विरुद्धार्थी आहे स्वस्ताई. सासरचा विरुद्धार्थी आहे माहेर. सुखचा विरुद्धार्थी आहे दुःख. जीवनचा विरुद्धार्थी आहे मरण. सासरचा विरुद्धार्थी आहे माहेर. जास्तचा विरुद्धार्थी आहे कमी. दुःखचा विरुद्धार्थी आहे सुख. योग्यचा विरुद्धार्थी आहे अयोग्य. अंधाचा विरुद्धार्थी आहे उजेड. नवाचा विरुद्धार्थी आहे जुना. दुखावलाचा विरुद्धार्थी आहे सुखावला. वाकडाचा विरुद्धार्थी आहे सरळ. कळतचा विरुद्धार्थी आहे नकळत. महागचा विरुद्धार्थी आहे स्वस्त. आवडचा विरुद्धार्थी आहे नावड. आता लिंग बदला पाहूया. आईचं आहे वडील. सोनारचं आहे सोनारीन. नवऱ्याचा आहे बायको. डॉक्टरचा डॉक्टरीन. शेजारीचा आहे शेजारीन. तरुणचा आहे तरुणी. आता वचन बदला पाहूया. चौकशीचं वचन बदला काय होईल? चौकशा. टेबलचं वचन बदला काय होईल? टेबले. माणूसचं वचन बदला काय होईल? माणसे. शेळीचं वचन बदला काय होईल? शेळ्या. दागिनाचं वचन बदला काय होईल? दागिने. जिनाचा वचन बदला काय होईल? जिणे. ट्रकचं वचन बदला काय होईल? ट्रकच. पैशाचा वचन बदला काय होईल? पैसे. डब्याचा वचन बदला काय होईल? डब्बे. तोडाचा वचन बदला काय होईल? तोडे. दाढचं वचन बदला काय होईल? दाढा. खुर्चीचं वचन बदला काय होईल? खुर्च्या. विहीरचं वचन बदला काय होईल? विहिरी. औषधचं वचन बदला काय होईल? औषधे. सफरचं वचन बदला काय होईल? सफरी. आता पाहूया खालील वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तर या लेसनमधले जे वाक्य प्रचारण आलेले आहेत ते मी इथे दिलेले आहेत. तर चला पाहूया पहिलावाला. तर पहिला आहे चौकशी करणे म्हणजे विचारपूस करणे. तर वाक्यात आपण त्याला उपयोग कसा करतील? श्री रमेश जोशी कुठे राहतात अशी चौकशी तो अनोळखी माणूस करत होता. समजलं मित्रांनो? दुसरा आहे हादरून जाणे म्हणजे घाबरून जाणे. त्याचा आपण वाक्यात उपयोग कसा करतील? भूकंप झाल्याचे ऐकताच मी हादरून गेलो म्हणजे काय गेलो? घाबरून जाणे. वयाची कात टाकणे म्हणजे वय विसरून मनाने तरुण होणे. त्याचा वाक्यात उपयोग कसा करायचा आपण? समाजसेवा करताना वयाची साठी ओलांडलेल्या सावित्रीबाई वयाची कात टाकून कामाला सरसावतात. समजलं? आता डोळे रडून रडून आटणे म्हणजे काय? खूप रडणे. त्याचा वाक्यात उपयोग कसा करायचा? उत्तराखंडमध्ये झालेल्या प्रलयात मृत्युमुखी पडलेल्या वडिलांच्या आठवणीने गीताचे डोळे रडून रडून आटले. आता पुढचा आहे वज्रघात होणे म्हणजे खूप मोठे संकट कोसळणे. त्याचा वाक्यात उपयोग कसा करायचा? व्यवसायात भागीदार असलेल्या मित्रांनी फसवले हे ऐकताच तुषारवर जणू वज्रघातच झाला. आता पुढचा आहे दातखिळ बसणे म्हणजे धक्का बसणे. त्याचा वाक्यात उपयोग कसा करायचा? पती निधनाची बातमी ऐकताच रमकाकूची दातखिळच बसली. समजलं? आता पुढचं आहे उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजे नसते सल्ले देणे. त्याचा वाक्यात उपयोग कसा करायचा? बिनकामाचे लोक नेहमीच उंटावरून शेळ्या हाकतात म्हणजे काय? नसते सल्ले देत बसतात. आता पुढचं आहे जीव गळबळणे म्हणजे वाईट वाटणे. तर याचा वाक्यात कसा उपयोग करायचा? गारपोटीमुळे झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानाने जीव गळबळून जातो. तर मित्रांनो इथेच मी माझा व्हिडिओ संपवते. आणि जर तुम्हाला अजून काय पाहिजे असेल माझ्याकडून तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण मी तुम्हाला अजून व्हिडिओ देईन.